पुण्डरीकाय दातो मुनीन्द्रे समागत तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे। पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण संततिया दुसरे चरण संततिया कृपादाने कथे चावितारू त्यांच्या कृपादाने कथे चावितारू अरे दुसरे चरण संततिया दुसरे चरण संततिया त्यांच्या कृपादाने कथे चावितारू त्यांच्या कृपादाने कथे चावितारू हे पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण संततिया त्यांच्या कृपादाने कथे चावितारू बाबाजी सद्गुरुदास तुका पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण संततिया त्यांच्या कृपादाने कथे चावितारू बाबाजी पांडुरंगा गुरु प्रथम नमन दुसरे चरण संताजिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका जयांचे केल्या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेच बंधू श्री गुरुचरण ते नमस्कारोनी आता विकोद्या ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह धलो पावन झालो चराचरी सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा भेरू इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले गोविंद नाम लेकर जब प्राण तन से निकले विठाला हे स्वामी परत चला सिगावला हे स्वामी विको द्या परत चला सिगावला अम्मा सोडूनी इथे आला जणू देहातुनी प्राणस गेला आतुर सगळे तव दर्शनाला तव दर्शनाला हे स्वामी परत चला शेगावला हे स्वामी परत चला हो शेगावला परत चला शेगावला अहो स्वामी
देह कसा सद्गुरु वाचुनी जीव कसा आतुर सगळे तव दर्शनाला तव दर्शनाला हे स्वामी परत चला सेगावला आइए हनुमंत विराजी रे आइए महाराज पधारी रे कथा करू पधारिए अंजनी कुमार पधारी रे जिजाऊ कुमार आई रे महाराज पधारिए लागली से आज मला गोडिया बंगा लागली से आज मला गोडिया बंगा कृपा द्या रामकृष्ण हरी ध्यान पांडुरंग रामकृष्ण जय जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी तारियली अभंग गाथा संत तुकोबाची तारियली अभंग गाथा संत तुकोबाची पांडुरंगाची विठ्ठला विठ्ठला हेची देवा पै मागत चरण सेवा खंडित वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासाचा प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग ज्ञानोबा रायचे भगवान परमात्म्याचे अति लढिवाळ असणारे नामदेव राय यांचा हा 4 चरणाचा अभंग आहे। या अभंगातून जगद्गुरु तुकोबा राय आणि ज्ञानोबा राय तसंच नवे तो माझे नामदेव राय ज्या ज्ञानोबा रायच्या समाधीच्या ठिकाणी नामदेव राय उपस्थित होते ते नामदेव राय
ज्ञानोबार आहे आणि माझे तुकोबार आहे. ज्ञान देवी रचिला पाया उभारिले देवलया. पण जे नामाचा प्रचार करणारे ते नामदेवराय आहे आणि त्या नामदेवरायाचा हा 4 चरणाचा अभंग आहे. या अभंगातून नामदेवराय भगवान परमात्म्याला मागणी मागतात. बरोबर आहे. आता वास्तविक पाहता मागणीच पर अभंग आहे आणि या अभंगातून नामदेवरायाने जे मागितलं ते आपण सर्वांनी मागावं. हे नामदेवरायाची इच्छा, तुकोबारायची इच्छा, ज्ञानोबारायची इच्छा. बरोबर आहे. तसं मी म्हणतो ज्या ठिकाणी आतापर्यंत आपण 7 दिवसापर्यंत नवे कोणी वर्षभर ज्या ओंकारगिरी बाबांची सेवा करत असतील आणि ओंकारगिरी बाबांची नित्य नेमाने जी पूजा करत असतील, झोपवण्याच्या टायमाला ओंकारगिरी बाबाला झोपवतात, सकाळी उठल्याच्या नंतर पूजा करतात, अशा व्यक्तीनं ओंकारगिरी बाबांना मागावं आणि भगवान परमात्म्याला मागावं. ज्यांनी 7 दिवसापर्यंत या ठिकाणी सेवा केली असेल तर त्यांनी या ठिकाणी भगवान परमात्म्याला मागावं. कारण की हे मागणीपर दिवस आहे. बरोबर आहे. आणि मागायचं काय? जे संतांनी सांगितलं तेच आपण या ठिकाणी मागितलं पाहिजे. बरोबर आहे. नामदेवरायाने काय मागितलं, जगद्गुरु तुकोबारायानं काय मागितलं आणि ज्ञानोबारायानं काय मागितलं. महाराज माझ्या ज्ञानोबाराय समाधीस्थ बसत असताना भगवान परमात्मा त्या ठिकाणी मला, ज्ञानोबाराय आता तुम्ही समाधीस्थ होताय, समाधीला बसताय, बसण्याच्या वेळेला फक्त त्या ठिकाणी महाराज ज्ञानोबारायला समाधीस्थ बसत असताना सोबतीला फक्त माझे निवृत्ती दादा फक्त वरती होते आणि माझा भगवान परमात्मा ज्या ठिकाणी ज्ञानोबारायला बसवण्याकरता गेले आणि ज्ञानोबारायला बसवलं आणि बसवल्याच्या नंतर ज्ञानोबारायच्या समोर जी ज्ञानेश्वरी होती, जी ज्ञानेश्वरी ग्रंथ समोर ठेवला आणि समोर ठेवल्याच्या नंतर माझा भगवान परमात्मा म्हणलाय, डोळ्यातनं अश्रू गळतात. ज्ञानोबाराय ज्या ठिकाणी समाधीस्थ बसत होते का नाही तर माझा भगवान परमात्मा डोळ्यातनं अश्रू येत होते आणि त्या ठिकाणी भगवान परमात्मा रडत होता. आणि रडत असताना ज्ञानोबाराय कशाला बसता, चला ना ज्ञानोबाराय कशाला बसता. महाराज देवाने संतांकरता रडावं आणि मी म्हणतो देवसुद्धा आपल्याकरता रडतो, पण आपण देवाकरता रडत नाही. आपण संसारात रडतो, देवाकरता रडत नाही. मी म्हणतो आपण संतांकरता रडावं. जर संतांकरता जर आपण रडलो ना तो भगवान परमात्मा धावत येतो आणि तो सुद्धा रडतो. महाराज ज्ञानोबाराय ज्या ठिकाणी समाधीस्थ बसल्याच्या नंतर भगवान परमात्मा जाण्याच्या टायमाला ज्ञानोबारायला म्हणता, मागा काहीतरी मागा. आतापर्यंत ज्ञानोबाराय तुम्ही काहीच मागितलं नाही हो, आता मागा म्हणल्याच्या नंतर बघा महाराज ज्ञानोबारायच्या जीवनामध्ये ओतप्रोत भरलेलं फक्त दुःख होतं. जन्माला आल्यापासनं तर जोपर्यंत चमत्कार करत नाही तोपर्यंत फक्त ज्ञानोबारायला दुःख होतं. लहानपणी आई वडील गेले, सुख होतं का? नव्हतं. महाराज ज्या ज्ञानोबारायला खाण्याची इच्छा केली ज्या बहिणीनं, ज्या मुक्ताबाईनं, तर त्या मुक्ताबाईला आणण्याकरता मांड्याकरता पीठ नव्हतं. तर माझ्या ज्ञानोबाराय गावात गेल्याच्या नंतर विसोबा खेचराने मारावं एवढ्यावर भागलं नाही, महाराज लात मारावी आणि जे पीठ पडलेलं होतं ते परत उचलतील म्हणून महाराज त्या विसोबा खेचराने पायामध्ये असं मिक्स केलं. पण त्या विसोबा खेचराला कधी शाप दिला नाही, कारण शाप नाही दिला. आणि माझे ज्ञानोबाराय म्हणले, बस आपण दिसू नाही ना, दिसू नये जना ऐसे करीगा नारायणा. महाराज माझ्या ज्ञानोबाराय रागानं निघाले आणि ज्या ठिकाणी महाराज आपला जी कुटी होती त्या ब्रह्मकुटीमध्ये गेले आणि गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी महाराज ताटी बंद केली आणि ताटी बंद केल्याच्या नंतर सुद्धा असं वाटलं ज्ञानोबाराय म्हणले आता राहायचंच नाही. पण तरी सुद्धा त्या ठिकाणी मुक्ताबाईने उपदेश केला, त्या ठिकाणी ज्ञानोबाराय राहिले आणि राहिल्याच्या नंतर काय केलं तर चांगदेव 65 सारखा ग्रंथ दिला, हरिपाठासारखा असा ग्रंथ दिला. एवढंच नाही तर माझ्या ज्ञानोबारायनं काय केलं महाराज, ज्ञानेश्वरी सारखा असा ग्रंथ दिला की उद्धार होण्याकरता जो ग्रंथ आहे तो म्हणजे ज्ञानोबारायचा ज्ञानेश्वरी. आणि एवढा ग्रंथ दिल्याच्या नंतर ते ज्ञानोबाराय समाधीस्थ बसायच्या टायमाला भगवान परमात्मा मागा म्हटल्याच्या नंतर ज्ञानोबारायची इच्छा नव्हती पण तरी मागितलं. आणि मागितलं तर काय मागितलं आणि ज्याने आतापर्यंत त्रास दिला त्यांचं वाटोळं व्हावं
नाही महाराज, माझे ज्ञानोबा ज्या ठिकाणी बसले तर त्या ठिकाणी म्हणले पसाय दान मागितलं महाराज. जे कळांची व्यंकटी सांडो तया सत्कन मिरती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. महाराज खळपणा संपो असे माझ्या ज्ञानोबरायनं मागितलं. आणि तेच महाराज जे समाधी बसवण्याच्या टायमाला उपस्थित होते तेच म्हणजे माझे नामदेव राय. आणि त्या नामदेव रायनं या अभंगातून काय मागितलं याचा प्रतिपाद्य विषय आपल्याला 4 चरणाचा कमीत कमी 4 वाजेपर्यंत आपल्याला बघायचं आहे. विठाला चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह, या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये माझ्याकडं 7व्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा आली. आतापर्यंत रती महारथी या ठिकाणी येऊन गेले, बरोबर आहे, रती महारथी या ठिकाणी येऊन गेले. पण हे मज पामर आहे काय थोरपण या वृत्तीप्रमाणे माझ्याकडे ही सेवा आली महाराज. कारण की का कीर्तनकार येणारे मोठे गाडीवाले होते, कीर्तनकार येणारे मोठे वजनानं होते. पण या ठिकाणी मी फक्त उदबत्ती छापे महाराज सांगून गेले त्या दिवशी. पण तरीसुद्धा माझा अधिकार नाही. पण तरीसुद्धा ज्यांच्यामुळे ही सेवा माझ्यापर्यंत आली आणि ज्यांनी मला आजपर्यंत आज वटीत घेतलं, वटी घेणारे ते आहे सौजन्य दाते. देवराव पाटील चंदन शिव, बरोबर आहे साहेब आहेत मला वाटते हे. यांनी मला आज वटीत घेतलं. तसे दुसरे श्री रुस्तम पाटील आंबोरे साहेब, बघा महाराज, या दोघांनी मला आज वटीत घेतलं. वास्तविक पाहता मी का तेवढा मोठा महाराज नाही, पण दोघांना घेतलं बरं का. निश्चितपणे दोघं चांगलेच पाहतील माझ्याकडे आता, कारण की मी काय गाडीवाला नाही, त्याच्यामुळे ती बी विचार करूनच देतील. विठाला आणि ज्यांच्यामुळं ही माझ्याकडं आतापर्यंत सेवा आली. गेल्या 3 वर्षापासून, मागच्या वर्षी माझा नंबर कटला होता, पण यावर्षी परत आला. ज्यांच्यामुळं आला असे असणारे आमचे अरुण भाऊजी बळी आणि त्यांना सांगणारे आमचे बबन दहात्रे पाटील आमचे बाबा असतील. तसेच आमचे ज्ञानेश्वर भाऊ वाढणकर, त्यानं थोडं अजून त्याच्यात वाढून घातलं हे का नाही, आमचे वाढणकर माऊली. आणि तसेच आमचे दिलीप सेठ मुंदळा साहेब, त्यानंसुद्धा या तिघांच्या सांगण्यावरतं. आणि तसेच आमचे अरुण भाऊ यांच्यामुळं, आणि तसेच आमचे भालेराव सर महाराज, आमचे गजानन भाऊ नवले, यांची सर्वांची इच्छा होती एक तरी नारायण महाराजचं असावं, एखादा दिवस कटला तरी चालेल, कुठंतरी पाचर कुठंतरी असली म्हणले महाराज 7 दिवस तर आहेत, पण ओंकारगिरी बाबांच्या मनात आली आणि एक सेवा ही माझ्याकडे आली आहे का नाही. वास्तविक पाहता मी काय सेवेचे अधिकारी नाही, पण तरीसुद्धा त्यांच्यामुळं आणि महाराज या कीर्तनाकरता उपस्थित असणारे सर्व आमचे अंजनकर मावली असतील, कारण की आळंदीला सुद्धा तिथं आले आणि इथं सुद्धा आल्याच्या नंतर वास्तविक पाहता ते वजनानं मला असं टाकाव का लवकर काढाव का काय असं वाटलं होतं. हार त्यांचे एवढे हार पाहिले मी, माझ्या लग्नात एवढे नव्हते, कारण लग्न करूनच लागलं ना. विठाला विठाला त्यांच्यामुळं सर्वजण या ठिकाणी उपस्थित, तसे वारंगीहून आलेले सर्व ग्रामस्थ मंडळी, तसेच शिरपूरवरून आलेले सर्व महिला भजनी मंडळ, तसे आमचे कांबळे साहेब असतील, सर्वजण या ठिकाणी उपस्थित. आणि आज म्हणले महाराज आपल्या कॉलनीतल्या मुलीसुद्धा म्हणल्या महाराज तुमचं कीर्तन, मग टेन्शनच नाही म्हणले आम्हाला. आम्ही सुद्धा आत्तापर्यंत बाहेरचे येऊन नाचून गेले, या ठिकाणी पावले खेळून गेले, आम्ही पण कमी आहे काय है का नाही. पोरी सुद्धा म्हणल्या महाराज आम्ही सुद्धा आता ज्यांचे ते म्हणले आमच्याकडे पण पांढरे कपडे येतं, म्हणलं अडचणच नाही. मग त्या सुद्धा म्हणल्या आम्ही उभं राहू, जमल का, म्हणलं टेन्शनच नाही, नाही वाजवलं तरी जोरात वाजवायच्या आहे का नाही. महाराज मुलीसुद्धा हरिपाठामध्ये सुद्धा खूप छान पावली खेळत होत्या, जोरदार टाळ्या वाजवा महाराज. आणि महाराज या मुली तर असल्याच्या नंतर मुलीच्या समोर सुद्धा एक आहे तर दांडे घेऊन मोठे. महाराज उदबत्ती छापायलाच हे, पण इकडं तिकडं गेला की दोन्ही को 2 दांडे घेऊन उभे येतं. दोन्ही मुंगळ्याचे येतं, दोन्ही मुंगळ्याचे येतं, पण मुंगळ्यावानी नाही तर. विठाला 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 विठाला
साहेब येतं निकून इंगळे का वा रे वा इंगळे आणि इकडं मुळे पाहायचंच काम नाही. ते म्हणले महाराज कुठं जा मुळ्याला भावत नाही पण आमच्या इकडं आहे. विठाला विठाला आणि ज्यांच्या मुखातून आपण महाराज या ठिकाणी गजानन महाराजांचं 7 दिवसापर्यंत चरित्र ऐकलं, एवढं चरित्र गोड की ज्यांच्या मुखातून ऐकावं. ते म्हणले आतापर्यंत मी गजानन महाराजचं चरित्र कुठंच केलं नाही पण योगायोग आणि मी सुद्धा महाराज पहिल्यांदा गजानन महाराजांचं चरित्र ऐकलं. त्यांच्यामुळं योगायोग काय म्हणतात संगतीनं होतो पंगतीचा लाभ बळबळ का हो ना. विठाला विठाला या ठिकाणी इथं येण्याचा योगायोग आणि इथं आल्याच्या नंतर आमचे हरिभक्तपरायण जे पखवादातून आपले बोल सुंदर असे वाजवतात, महाराष्ट्रामध्ये ज्यांची ख्याती आहे असे आमचे संदीप महाराज गव्हाणकर ते सुद्धा महाराज या ठिकाणी उपस्थित होते, त्यांना सुद्धा धन्यवाद. आणि तसेच आपले चोपदार शिरपूरचे पण ते बसले आता इकडे म्हणले 2-2 तिसरा काय करायचा म्हणलं काय गोर नाही. हिरेगावचे आमचे विठ्ठल महाराज असतील आहे का नाही, इकडं बाहेरून आले सर्व बोराळ्याचे येतं आहे का नाही, परत इकडं करंजीचे येतं, इकडं आमचे मंगेश महाराज येतं, नवीनच हिरा आहे का नाही. या 2-3 वर्षामध्ये प्रगटला बरं का. हां महाराज परमार्थ करत असताना जोरात करायचा आहे का नाही, तसे अजिबात टेन्शन घेत नाही. मी म्हणतो महाराज हे जास्त ओरडल्यावर तब्येत कमी होईल पण यांची सुधरा लागली खराब होईना त्यांची तब्येत हे ढेरी कारण आज धोतर नेसून दिलं ना असे असणारे आमचे मंगेश. आणि पैशाचं बी टेन्शन नाही आहे का नाही. हां माऊलीने इशारा केला अजिबात टेन्शन घेत नाहीत म्हणले, मग का तसंच पाठवता का काय आहे का नाही. तसे आमचे दुसरे माऊली येतं, आता दुसरे भाऊ बी तयार केले ते ना आहे का नाही. आणि आमचे ज्ञानेश्वर महाराज बरं का मंगरुळचे ज्ञानेश्वर महाराज ते सुद्धा या ठिकाणी बोराळ्याच्या बोराळ्याचे हे आहेत का नाही रमेश रामचंद्र महाराज ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित. तसे आमचे दुसरे माऊली महाराज आहे का नाही. माऊली महाराज सुद्धा महाराज मी म्हणलं लग्न झाल्यावर कार्यक्रम करतात का नाही पण करा लागले. विठाला विठाला तसंच आमच्या मोसंब्यात आहेत आणि दुसऱ्या हां सांगळेबाई हे का नाही. दोन्हीच्या दोन्ही या ठिकाणी महाराज काकड्यामध्ये माणसाला उठावटत नाही असं वाटते. काकड्या नाही पण वाकडं व्हावं पण काकड्या नाही. पण दोघी जणी सकाळी उठायच्या. आमचे वाडणकर बाबा पण ते गेले आता पंढरपूरला आहे का नाही. तसे आमचे दुसरे कोण पंडित भाऊ आहे ना पंडितकर बाबा ते सुद्धा 3 जण सकाळी उठले की उठा जाग अरे आता उठा जाग. थंडी तर एवढी वाजते पण तरी आंघोळ करून यायची ती एवढे वैशिष्ट्य. महाराज आपल्या वारकऱ्याची संधी आहे महाराज हरिपाठ आणि काकडा. पण महाराज नेमकं कीर्तनकार मोठे मोठे झाले पण काकडा महाराज ते म्हणतात तिथं वाकडं झालेलं पडते पण काकड्याला नाही. आणि मी तर म्हणतो इथून पुढे असा नियम लागायला पाहिजे ताई, असा नियम वागायला पाहिजे. कोणता माहिती आहे का, जो कीर्तनकार रात्रीला कीर्तन करायला आला की त्यानं हरिपाठ करावा, सकाळचा काकडा करावा, नाही तर त्याला तारीखच न द्यावा. आता असं म्हणल्याच्या नंतर माऊली महाराज आणि दिलीप शेठ म्हणतील उद्यापासून तुमचा विठाला विठाला. तसे आमचे विनेकरी माऊली ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित येतं. तसेच सर्व संशिष्टी मौली संशिष्टी मघापासून तिथं बसले ऑपरेटिंग करण्याकरता. महाराज तुम्ही फक्त मागा जसं लागल तसं देण्याकरता तर ते सोमठाणचे आमचे संशिष्टी मौली त्यांना सुद्धा धन्यवाद. आणि आम्ही वारकरी यूट्यूब चॅनलवाले 10 वाजले ना, आम्ही वारकरी यूट्यूब चॅनलवाले आमचे हरिभक्तपरायण ज्ञानेश्वर महाराज पायघन ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित. जे आजचं आपलं कीर्तन झालं ते कीर्तन उद्या जर ऐकायचं असेल तर त्यांना फक्त आम्ही वारकरी या चॅनलवरती सबस्क्राईब करायचं, घंटीचं बटन दाबायचं आणि पाहायला विसरायचं नाही. महिला मंडळ तुम्हाला सुद्धा धन्यवाद, पुरुष मंडळ तुम्हाला सुद्धा धन्यवाद. आता सर्वांना धन्यवाद देतो. आता वाजले किती 9:30 9:30ला आपलं कीर्तनच. आता वाजले 10:15 कंप्लेट आपलं कीर्तन 11 पर्यंत 11 आहे का नाही. 11 वाजेपर्यंत आपलं कीर्तन होईल. कारण की का आतापर्यंत तुम्ही बरेचसे काही कीर्तन ऐकले आहे का नाही. आता एवढं ऐकल्याच्या नंतर तुम्हाला काय माझं ऐकायची काय गरज आहे का. विठाला विठाला
4 चरणाचा आहे आणि या ठिकाणी नामदेवरायाने जे भगवान परमात्म्याला मागलं ते आपल्याला याचं वर्णन करायचं आणि याचा विस्तार बघत असताना एका एका चरणाला बघायचं आपल्याला. एक एक चरण जेवढं सुटल तेवढं सोडण्याचा प्रयत्न करायचा. वास्तविक पाहता अभंग सुटत नाही पण तरी सोडण्याचं एखादा चरण एक चरणापर्यंत गेलं तरी अडचण नाही. आणि तुम्ही म्हणायला नको नारायण महाराजांना अभंग घेतला सोडला नाही, सोडतच नाही. पण एक अभंग, कारण की दर अभंग सोडायचा असेल तर 4 वाजेपर्यंत सोडणार. तयारी आहे का? हो? घरी जायचं नाही मला वाटतं आता, नाही का? विठाला विठाला, कारण की का आजचा मागणीपर आहे, बरोबर आहे. 7 दिवसापर्यंत सेवा केल्याच्या नंतर त्या भगवान परमात्म्याला मागितलं पाहिजे. कारण की का ज्याची खरी सेवा, बरोबर आहे. आमच्या ताईनं 7 दिवसापर्यंत कथा केली, पाकिट घेण्याला अडचण, बरोबर आहे. आणि ज्यानं सेवाच केली नाही त्याला देता येते का? बरं कोणी वावर, समजा कामाला एखाद्याच्या कामाला आपण गेलो, बरोबर आहे. आपण ज्याच्या कामाला गेल्याच्या नंतर दिवसभर जर त्याच्याकडे काम केलं, संध्याकाळी आपण पैसे मागण्याचे अधिकारी झालो का नाही? माहीतच नाही. विठाला विठाला, महाराज आपण ज्यावेळेस कामाला गेल्याच्या नंतर आपण अधिकारी झालं, तसं आपण आतापर्यंत सेवा केली आणि सेवा केल्याच्या नंतर आपल्याला मागण्याची या ठिकाणी अधिकार आहे. तसं नामदेवरायानं वाड वडिलापासनं नाही तर महाराज जे जे झाले अवतार, बरोबर आहे. महाराज राम अवतारामध्ये अंगत झाले, बरोबर आहे. भगवान राम प्रभूनं म्हणलं होतं काहीतरी मागा, तर त्यावेळेस सुद्धा अंगदाने घेतलं नाही महाराज. त्या ठिकाणी एवढं ऐश्वर्य देण्याकरता तयार असताना सुद्धा अंगद म्हणला मला काही नको. म्हणजे वाड वडिलापासून सुद्धा आतापर्यंत यायनं कधी मागितलं नाही. माझे तुकोबरायला सुद्धा भगवान परमात्मा म्हणले मागा, तर माझे जगद्गुरु तुकोबराय म्हणले देवा तुला माहित नाही का माझ्या वडिलाची मिराशी का देवा? अरे आतापर्यंत देवा माझ्या वडिलांनी कधी मागितलं का? अरे भगवान परमात्मा मागण्याची इच्छा करायचे, पण भगवान परमात्मा मागण्याची इच्छा करायची पण संत मागत नव्हते. महाराज एवढ्यावर भागलं नाही तर नामदेवरायाच्या कीर्तनामध्ये माझा भगवान परमात्मा गेला आणि नामदेवरायाच्या कीर्तनामध्ये देव नाचला. हो नाचता 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 देवाचा गळला पितांबर, देवाचा गळला पितांबर. नाचता 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 देवाचा गळला पितांबर, देवाचा गळला पितांबर. नाचता नाचता सावध होई देवा ऐसा बोले कबीर. हो सावध होई सावध होई देवा ऐसा बोले कबीर. नामदेव कीर्तन करी, नामदेव कीर्तन करी. पुढे देवनाचे पांडुरंग, पुढे देवनाचे पांडुरंग. नामदेव कीर्तन करी, नामदेव कीर्तन करे, नामदेव कीर्तन करे. पुढे देवराचे पांडुरंग, पुढे देवराचे पांडुरंग. नामदेव कीर्तन करे. नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. भगवान परमात्मा नाचायचा, पण एवढ्यावर नाचायचा नाही. नाचत असताना जो पितांबर नेसलेला आहे का नाही, माणसानं दिंडीमध्ये नाचावं, बरोबर आहे. देवाच्या समोर नाचावं, पण लाचत असताना आपलं लाज भय शंका, बरोबर आहे. पण महाराज देव आला आणि देव आल्याच्या नंतर देव नाचत असताना जो स्वतःचा पितांबर आहे तो पितांबर गळताना देवाला कळाला नाही, देवाला कळाला नाही. म्हणून आमचे कीर्तनकार उपर्ण बांधतात. नाचत असताना जर कदाचित देह भानावर विसरून जर गेले तर पितांबर सुटू नाही, बरोबर आहे का नाही. म्हणून उपर्ण, आता काही काही विचारतात का नाही उपर्ण का बांधतात, बरोबर आहे का नाही. उपर्ण का बांधतात तर सांगून देतो. कारण की त्या ठिकाणी सांगितलं महाराज देव नाचत असताना पितांबर अर्ध्यावर आला
देव काय अजिबात भानावर नव्हता. देव भानावर नव्हता. कारण की का कीर्तन कोणाचं आहे? नामदेवरायचं. चाल गाण्याकरता कोण कोण? ज्ञानोबा राय. बरोबर आहे. आणि सांगणार कोण महाराज? त्या ठिकाणी काशीचे कबीरजी. कबीरजी त्या ठिकाणी होते आणि सांगायला देवा पागल झाला का काय? खरंच देव पागल झाला. हा महाराज देव पागलच होतो. हा देव पागल झाल्याच्या नंतर महाराज पितांबर गळत असताना कबीरजी गेले आणि कबीरजी म्हणतात देवा सावध हो, सावध हो. पितांबर पाय खाली गेलाय. पब्लिक हे वारकरी येत. महाराज तेवढ्यात देवानं पितांबर वरती घेतला. सावध झाले आणि देह म्हणजे कारण की बघा महाराज साधा देव जर महाराज तो देव कीर्तनात आला तर ते बेभान झाले. आपल्या हृदयामध्ये जर देव आला अवस्था काय होते महाराज? कंठी प्रेम दाटे नयने निरलोटे हृदयी प्रगटे राम रूप. महाराज हृदयामध्ये जर तो भगवान परमात्मा विराजमान झाला तर माणसाला कळत नाही. बरोबर आहे. कारण की महाराज देव जर विराजमान झाल्याच्या नंतर देवामध्ये जर तल्लीन झाल्याच्या नंतर माणसाला काहीच कळत नाही. चोखोबाराय सुद्धा बोलले होते नामावरती. मग महाराज सावध होई असं म्हणल्याच्या नंतर माझा भाऊ देव त्या ठिकाणी जागृत झाला आणि नामदेवरायाच्या कीर्तनाच्या समोर गेला आणि नामदेवरायाचा हात पकडला आणि हात पकडल्याच्या नंतर नामदेवरायाला सांगितलं नामदेवा अरे तुझ्यावरती मी खुश झालो रे. अरे काय कीर्तन केलं आणि या कीर्तनामध्ये मी आनंदित झालो. आता मला काहीतरी माग माग म्हणल्याच्या नंतर नामदेवराय म्हणले देवा तुला तर माहिती आहे ना आम्ही कधी मागत नाही. वाडवडलापासनं मागण्याची आस पाहे मुखाकडे. बरोबर आहे. देव पाहू लागला मागा मागा म्हणल्याच्या नंतर नामदेवराय म्हणले देवा माझ्या लोक गेले इथले शिरपूरचे माणसं गेले वो आम्हाला ओंकारगिरी बाबाची मूर्ती पाहिजे. आता मूर्ती पाहिजेत म्हणल्याच्या नंतर ते म्हणले आता मूर्ती कैसी बताओ मेरे को. हिंदी में म्हणत होते कैसी बताओ इनका कोई प्रतिमा आहे क्या. आता यांच्याकडे प्रतिमा नव्हती. ते काय नाही ते म्हणले बा तुम्हाला तर नंतर बघू बा. पण महाराज तो व्यक्ती म्हणला तुम्हाला जर प्रतिमा पाहिजे असेल तर आतमध्ये चला. त्या माणसाचं पत्राचं शेड होतं. मूर्तीवाल्याचं पत्राचं शेड होतं. पण तो व्यक्ती घरात गेला आणि घरात गेल्याच्या नंतर बाबा ओंकारगिरी बाबा समक्ष त्याच्या स्वप्नात गेले आणि ओंकारगिरी बाबाने सांगितलं हे बघ माझी मूर्ती. त्या व्यक्तीनं मूर्ती मनामध्ये ठसवली आणि ठसवल्याच्या नंतर तशीच्या तशी ती मूर्ती त्या ठिकाणी कोरली. हे वैशिष्ट्य महाराज त्याच्या मनातलं. विठाला 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 हे देव कोण म्हणते संत येत नाही महाराज. नामदेवराय म्हणले देवा आतापर्यंत कधी मागितलं नाही महाराज. देव आपल्याला प्रसन्न होत नाही आणि आपण मागितल्याशिवाय राहत. आपलं मागणं काय महाराज? वाढावे संतान गृही भावे धन धान्य भावे धन धान्य गृही भावे धन धान्य वाढावे संतान गृही भावे धन धान्य भावे धन धान्य गृही भावे धन धान्य. वाढावे संतान गृही भावे धन धान्य जय हो. महाराज असे गायक वादक बनल्याच्यानंतर बरोबर समर्पक प्रमाण दिलं महाराज यानं. वाढावे संतान. बरोबर आहे. आपलं मागणं काय महाराज? आपलं मागणं असं आहे महाराज एकाचे 2 व्हावं घर 3 4 येल मांडवावर जावं आणि मांडव याच्या आहे का नाही अशी माणसाची आहे का नाही आपली इच्छा. संतांची आहे का तशी? महाराज संत मागत नाही आपल्याला देव प्रसन्न होत नाही. पण महाराज एकानं बड्या अट्टासानं देव प्रसन्न केला. कोण? शंकर भगवान परमात्मा प्रसन्न केला. आणि प्रसन्न केल्याच्या नंतर तो गेला देवाला मागायला. देवाला मागत असताना काय मागव हे बी कळालं पाहिजे का नाही. देवाला मागायला गेल्याच्या नंतर महाराज देव प्रसन्न झाला. देव म्हणला ओमपुरी बोल भक्ता काय पाहिजे. देव म्हणला देवा काही नाही अशी संपत्ती द्या कधी न सरो
कधी न सरो म्हणल्याच्या नंतर देव म्हणला तथास्तु. देव म्हणला देवा तथास्तु म्हणा पण गोष्ट खरी, पण कधी न सरो. देव म्हणला मी एकदा आशीर्वाद दिला तो माघारी घेत नाही. तथा कदा न सरो. कदा न सरो म्हणल्याच्या नंतर देव गुप्त झाले आणि त्यांना पिंडीवर पाहिलं. आता पिंडीवर पाहिलं त्याला वाटलं काय सोनं गिनं दिलं का काय, पण तिथं देवानं सोनं नव्हतं दिलं, फक्त एवढे मुठभर तांदूळ होते. देव म्हणला देव पागल झाला का काय म्हणे, एवढे दिवस थंडीत येऊन पाणी टाकलं देवाला आणि देव प्रसन्न झाला. मी म्हणलं कदा न सरो असं ऐश्वर्य द्या, आणि तथाच तो म्हणला देव निघून गेला म्हणून फक्त मुठभर तांदूळ दिले. काही देवाला कळायला पाहिजे. महाराज असं म्हणल्याच्या नंतर तो म्हणला जाऊ द्या आता देवान दिलेच येतं, नशिबातलं कपाळ सरीशे, बरोबर आहे का नाही. महाराज त्यानं काय केलं, उपरनं काढलं आणि उपरनं काढल्याच्या नंतर मुठभर तांदूळ उचलले, उपरने टाकले. दुसरं तांदूळ तिथं हजर झाले, परत उचलले, परत टाकले, परत तिसरी हजूर झाली. महाराज एवढे हजर झाल्याच्या नंतर हे काय करू लागला माहिती का, नुसतं उचलायचं आणि टाकायचा, उचलायचं आणि टाकायचा. आता उपरनं किती भरणार, अख्खं महाराज त्यानं गथुडं बांधणं, ते गथुडं उचललं आणि पलीकडं नेऊन ठेवलं. दुसरं गथुडं हजर. यो म्हणला वा रे वा देव. महाराज 2 गथुडे झाले. तो म्हणला आता असं करू, एक गथुडं टाकून येऊ, दुसरं न्यायला येऊ. असं म्हणायला त्या देवानं त्या माणसानं गथुडं उचललं, डोक्यावर जसं घेतलं आणि घराकडं निघाला. आता घरी गेल्याच्या नंतर महाराज त्याचं म्हणणं काय होतं, हे टाकायचं दुसरं न्यायला आहे का नाही, दुसरं न्यायला यायचं. महाराज घरी गेलं, घरी गेल्याच्या नंतर जसं गथुडं टाकलं, तुम्ही नव्हते का म्हणूनच महाराज जसं गथुडं त्यानं घरात टाकलं, दुसरं हात खांद्यावर हजर. महाराज आता पहिलं टाकलं, दुसरं टाकलं, तिसरं हजर. तो म्हणला वा रे वा, आता हे टाकल्याच्या नंतर ते आणायचं कधी करावं. असं करता करता खांद्यावर लग थोडं त्याचं काही कमी होय. आता देवाला काय मागितलं त्यानं, कदा न सरो. महाराज असं केल्याच्या नंतर महाराज ते थोडं टाकलं, परत तो म्हणला आता करावं काय, अख्खं घर भरलं पण तांदूळ संपले. असं करता करता त्यानं आतली खोली, बाहेरची खोली, त्याच्या बाहेरची खोली, त्याच्या गोदाम भरून टाकलं. एवढं भरल्यावर बी खांद्यावरलं कमी व्हावं का नाही, पण ते खांद्यावरलं काय कमी होईना. ते खांद्यावरलं रिचू रिचू परेशान झालं, तिथं मेलं. आता मेल्याच्या नंतर आता ते गावातले लोक म्हणले आता यानं कदा न सरो मागितलं, हे मेलं, उचला. आता उचला म्हणल्याच्या नंतर महाराज आपल्या इकडे आपल्या घराच्या समोर शेवटची आंघोळ करतात. तुमच्या इकडे करतात का नाही, करतात ना. मला कसं वाटलं बा, दुरून आलो म्हणून मला असं वाटलं आमच्या इकडे मेल्यावर माणसं जातात, तुमच्या इकडे एकच आहे, काही अडचण नाही. महाराज जसं हे मेलं, आता मेल्याच्या नंतर लोक गावातले आले आणि गावातले लोक आल्याच्या नंतर आमचे शेठजी सारखे हे, आमचे वाडणकर माऊली सारखे, पवार महाराज सारखे, आमचे बबन महाराज सारखे असे माणसं आले. म्हणले लवकरात लवकर आंघोळ करा आणि लवकर यांना जाऊ द्या. महाराज याची आंघोळ केली आणि आमच्या ताईनं त्या ठिकाणी सांगितलं होतं का, ते तिरडी करणारे फिक्स माणसं असतात, काही तिरडी शहाणे आहे का नाही. काय काय म्हातारे माणसं पुढे असं टाक, हे असं टाक, हे असं, हे बांध. मला तर अजून मिळत लागत नाही मला ते कसं बांधवते. महाराज त्याची तिरडी बांधली आणि तिरडी बांधल्याच्या नंतर महाराज त्याची शेवटची आंघोळ केली, त्याला उचललं. उचलल्याच्या नंतर त्या तिरडीवर ठेवलं. जसं ठेवलं तसं दुसरं तयार झालं. आता दुसरं तयार झाल्याच्या नंतर हे म्हणलं आता करावं का, एक आता हे दुसरं, एक तर सरपण पहिलंच कमी ना, आता हे दुसरं घ्यायचं. म्हणजे असं करा, याला नेऊ सोडा नंतर या. महाराज जसं असं म्हणल्याच्या नंतर हे 4 खांदेकरी तयारच राहिले. यायनं जसं ती तिरडी उचलली, आता जशी तिरडी उचलली तसं तिसरं हजर झालं. हे मेलो. आता एकाची आंघोळ नेमकी झाली, एकाची तिरडी उचलली, करावं काय म्हणले चला. महाराज हे जसं रामनाम सत्य करत करत नेले आणि नेले त्यानंतर 4-5 शहाणे पुढे आले. म्हणले हे ठेवलं, येशी ठेवू नका याला. आता हे जर येशी ठेवलं, तुमच्या इकडे ठेवतात का, याला जर येशी ठेवलं तर परत चौथं म्हणले ठेवू नका, असं जाऊ द्या, रामनाम सत्य. महाराज जसे गेले आणि गेल्याच्या नंतर तिथं सुद्धा विसावा करतात का नाही,
बरोबर आहे का? अजून गेलो नाही मी, म्हणजे गेल्यावर सांगतो. महाराज तिथं गेल्याच्या नंतर महाराज आता तिथं गेलं ते 4-5 शहाणे पुढे आले. ठेवलं तर 5 होईल रे बाबा, ठेवू नका म्हणलं. मग करायचं काय? काय नाही म्हणे, पहिले चिता रचा, सरांबरोबर रचा, आणि रचल्याच्या नंतर 4ही बाजूला 4 खांदेकरी व्हायचं. मी 1 2 3 1 2 3 म्हणेन. 3 म्हणल्याच्या नंतर 4ही बाजूला 4हीनं पळायचं, मड ते तिरडी सोडून द्यायची. ते म्हणले काही टेन्शन नाही म्हणले, कारण की का याला जर ठेवलं तर हे 5वं होईल, त्याच्याकरता टेन्शन घ्यायचं नाही. मला 4 खांदेकरी 4 साईडला उभे राहिले, आणि उभे राहिल्याच्या नंतर एक आपल्या चोपदारसारखे मुळीसारखे पुढं होते. ते म्हणला लक्षात ठेवा अरे बाबा हो, नाही तर पहिलं हानू परेशान झालं. ते म्हणले लक्षात. हा म्हणलं 1 नाही ना हो टायमिंग 2 एक होतं ते, एक होतं का नाही खांदेकरी, ते होतं धोतरावर. ते म्हणलं बाप्पा पळायचं लो. त्यानं धोतर धरलं आणि म्हणलं 3.5 तुम्ही नका बोलू. जसे महाराज ते 4 जण जसे फास्ट पळाले, पण जसे पळाले त्यांच्या खांद्यावर एक डिचके. म्हणला बाबो आता बघा महाराज, असं दृष्टांत संपला. सिद्धांताकडे या. महाराज यानं काय मागितलं? कदा न सरो. असं मागणं चांगलं का वाईट? महाराज मागावं, कारण की देव देणार आहे. देव महाराज ज्याच्या घरी काही नव्हतं, सुदामाच्या घरी काय होतं का, पण तरी त्या देवानं दिलं. तसं नामदेवरायाला देव प्रसन्न झाले. नामदेवराय म्हणले मागा. नामदेवरायाला मागा म्हणल्याच्या नंतर नामदेवराय म्हणले देवा आतापर्यंत कधी मागितलं नाही ना, मग मला मागायचं नाही, पण तरी तू म्हणतोस माझी मागण्याची इच्छा नाही, पण तरी तू म्हणतो देवा, तर दे. अभंगाचं पहिलं देवा पै मागत नामदेवराय म्हणतात देवा
हेची देवापै मागत चरण सेवा अखंडित. बघा महाराज, नामदेवरायला देव प्रसन्न झाले. नामदेवरायाच्या सोबतीला देव होते. रात्रंदिवस नामदेवराय सोबतीला राहत होते. पण तरी देवाला मागत असताना देवाला काय मागितलं? देवा द्यायचं ना हेची देवापै मागत चरण सेवा अखंडित. भगवान परमात्मा म्हणले नामदेवराया, अहो तुम्हाला काही मागायला पाहिजे तो दुसरं तुमच्या ऐश्वर्यातलं काही मागा. तुमच्या घरी काय कमी वारकरी आहेत का? 14 तुम्ही जण, 14 15वे तुम्ही. तुमच्या घरी किती जण आहेत? राधाई बनाई दोघी सासू सुना, दामा नामा दाना बापले का, दामा नामा दाना बापले का, दाना बापले का, दामा नामा हे जन्मले पवित्र त्याचे वंशी, दामा नामा दाना बापले, दामा नामा दाना बापले, दामा नामा दाना बापले, दामा नामा दाना बापले. येडी पिशी किती जण आहेत? 14 जण आहेत. मग तुमच्या घरी काहीतरी नाही ना, मग तुम्ही काहीतरी ऐश्वर्यातलं मागा. त्यावेळेस देवाला मागितलं. नामदेवराय म्हणतात, देवा फक्त मला सर्व काय आहे. कारण की का संतांपाशी महाराज एवढं ऐश्वर्य असते. तुम्ही म्हणसाल महाराज कसं? संतांच्या हातामध्ये ते सर्व ऐश्वर्य असते, पण तरी सुद्धा ते संत दाखवत नाही. तुकोबारायच्या घरी महाराज एवढी संपत्ती होती, पण तुकोबारायने उचललं आणि सर्वच्या सर्व इंद्राणीमध्ये टाकितलं. पण एवढं महाराज नामदेवरायकडे सुद्धा ऐश्वर होतं. तुम्ही म्हणसाल महाराज कसं? पण संत असे राहतात, विरक्त राहतात. तुम्ही म्हणसाल कसं? नामदेवराय महाराज पंढरपुरामध्ये एक घटना होती. परीक्षा भागवत नावाचा एक व्यक्ती होता आणि त्याच्याकडं परीस होता. बरोबर आहे. आणि परीसाचं वैशिष्ट्य काय आहे मुळे साहेब? लोखंडाचं सोनं. परीसा भागवताकडं महाराज त्या ठिकाणी परीस नावाचा एक धातू होता आणि ते परिसाचं असं होतं महाराज, लोखंडाला लावल्याच्या नंतर त्याचं काय व्हायचं? सोनं. आणि सोनं असं म्हणल्याच्या नंतर एक दिवस परिसा भागवतची मंडळी आणि तशीच नामदेवरायांची मंडळी दोघं जण चंद्रभागेवरती धुणं धुण्याकरता गेल्या. आणि गेल्याच्या नंतर म्हणले, माय तुमची काय साडी. आणि बरं आहे महाराज, काय काय बायानं दुसरी साडी पाहिली की आट्याच फिरतात तिच्या. जेवढी साडी, कानातलं नाकातलं पाहिलं तिचा तळपायातल्या मस्तकात जाते. बायाला कधी सोनं सहनच होत नाही महाराज. म्हणून सोनाराचं बरं आहे. म्हणून सोनाराचं बरं आहे. सोनारापाशी गेलं चप्पल हार, बूट हार, अजून कोणता हार यांना काही माहित नाही. मला वाटते घेतच नाही. मला वाटते तुम्ही महाराज काय निकलेस निघले आता आहे का नाही. महाराज जसं या बाईनं पाहिलं, नामदेवरायची मंडळी म्हणे, माय तुमच्याकडे एवढं ऐश्वर कसं? ती म्हणे आमच्याकडे काय म्हणे आमच्या घरी तर तसं नाही गो. आमच्या घरी तर चिमणी गेल्याच्या नंतर दाना लवकर भेटत नाही. काय करा? तर त्यावेळेस ती परिसा भागवतची बायको म्हणे, असं करा, तुमची परिस्थिती सुधारायची असेल तर तुम्ही फक्त एक दिवस माझ्याकडे या, तुम्हाला देते ते घ्या, निश्चितपणे तुमची तब्येत म्हणजे तुमचा परिसर सुधरेल. म्हणले काय? काय नाही म्हणे, माझ्याकडे एक धातू आहे. महाराज परीस नावाचं एवढं घेतलं आणि नामदेवरायाच्या मंडळीला दिलं. आणि दिल्याच्या नंतर नामदेवरायाची मंडळी घरी घेऊन आली. घरी जेवढं लोखंडाचं होतं तेवढं लावलं. तुमचं हे सुद्धा सोन्यात झालं असतं. महाराज जसं नामदेवरायाच्या मंडळीनं घरी नेलं, जेवढं होतं तेवढं महाराज त्या ठिकाणी सोनं केलं, मोडलं आणि घरी पुरणपोळीचा बेत केला महाराज. आणि पुरणपोळी भजे गिजे असे काढणं पाहिले. नामदेवराय भगवान परमात्म्याचं दर्शन घेतलं आणि घरी आले. आणि जसं घरी आले, दरवाजा उघडाले तेवढ्यात म्हणले, वा रे वा, एवढा वास, रॉंग नंबर, आपलं घर नाही. कारण की आपल्या घरात एवढा वास येऊच शकत नाही. काहींना गॅरंटी असते.
नामदेव रायानं ते दरवाजा पाहिलेला परत लावून घेतला निघाले. पण तेवढ्यात ते म्हणले हे तर वरती नाव दिसायला नामदेव रायाचं हे आपलंच आहे. नामदेव राय परत दरवाजा उघडला आणि आत गेले. आणि आत गेल्याच्या नंतर विचारलं गोनाई काय मिळे. त्यावेळेस काय मिळे असं पाहिल्याच्या नंतर ते म्हणले बघा ना काय म्हणे आज तर लयच बेत दिसायला भजे पापड्या कुरडया तोंड्याला पाणी येऊ देऊ नका. जेवले तुम्ही मगा महाराज एवढा बेत पाहिल्याच्या नंतर नामदेवराय म्हणले हे एवढं कस काय. कारण संत विरक्त असतात महाराज. नामदेवरायला कळालं. नामदेवरायला सांगितलं अहो आपल्या शेजारी आहेत का नाही त्यांच्याकडं परीस आहे. तो परीस आणला आणि हे सर्व मोडलं आणि हे आपला स्वयंपाक असं म्हणल्याच्या नंतर ते नामदेवरायन महाराज जेवाव का नाही जेवाव का नाही. पण नामदेवराय जेवले नाही महाराज. नामदेवराय लगे गेले म्हणजे कुठे मी दर्शन तरी घेतो. नामदेवराय गेले आणि महाराज यांना असं वाटलं गोनाई मातेला वाटलं नक्कीच दर्शन घेतात का काय. महाराज नामदेवरायाला ते परीस दाखवला आणि दाखवल्याच्या नंतर नामदेवरायाची तळपायातल्या मस्तकात गेली आणि जसा तो परीस उचलला आणि अहो म्हणले माझा नाही उचलू नका टिकू नका. महाराज नामदेवराय एक नाही दोन नाही. आता नामदेवरायच्या त्या वाड्यापासनं इंद्रायणी चंद्रभागा काही जास्त दूर नाही जवळच आहे. नामदेवरायानं परीस घेतला आणि असा फिरकवला बंग डायरेक्ट जाऊन पडला कुठं चंद्रभागेमध्ये. चंद्रभागेमध्ये पडल्याच्या नंतर नामदेवरायाची मंडळी आपल्या मनासारखं जर नवऱ्यानं नाही ऐकल्यावर काय करता तुम्ही. महाराज नवऱ्यानं मनासारखं जर ती साखरातीला साडी नाही आणली बाबा चोपदार तर म्हणतात बोट मोडतात. बोट नाही बापू जेवायला नाही भेटत. महाराज जसं पाहिलं तसं गोनाईला राग आला आणि राग आल्याच्या नंतर महाराज दुसरा दिवस उजळला आणि दुसरा दिवस उजळल्यावर लगेच ती आली आमचं झालं असेल ना काम द्या ना मग कौरक ठेवता उसनं म्हणल्याच्या नंतर म्हणले हो. पण गोनाई माता रागात होती. ती म्हणली आता द्यावं कुठून परीसे द्यावं कुठून. पण महाराज ती बाई मागायला गेल्याच्या नंतर म्हणले परीस द्या म्हणल्याच्या नंतर ती म्हणली फेकून दिला. त्यावेळेस त्या बाईला राग आला. ती बाई म्हणे खोटं बोलता काय तुम्हाला द्यायचा नसेल तर अजून तुम्ही दुसरं काहीतरी सोनं करून घ्या. पण तुम्हाला द्यायचा जीवार आला तुम्हाला द्या वाटत नसल म्हणून खोटं बोलता. गोनाई माती म्हणली नाही हो शपथ टाकून दिला असं म्हणल्याच्या नंतर महाराज त्या बाईला राग आला आणि राग आल्याच्या नंतर तनफन नवऱ्याकडे गेली आणि नवऱ्याला सांगितल्याच्या नंतर नवरा सुद्धा रागवला आणि नामदेवरायापाशी आल्याच्या नंतर नामदेवरायाला शिव्या देऊ लागला. नामदेवरायाला बोलू लागला आणि बोलत असताना म्हणाला तुम्हाला जर लपून ठेवायचा होता फेकून दिला नसल खोटं बोलता माझा परीस मला आणून द्या नाहीतर मी बघा इकडं जाईल राजाकडे जाईल याच्याकडे जाईल असं सांगितल्याच्या नंतर नामदेवरायाला राग आला आणि नामदेवराय म्हणला तुझा परीसच पाहिजे ना तुला चल मी तुला परीस देतो. महाराज त्याला आणलं आणि आणल्याच्या नंतर चंद्रभागेमध्ये आले. चंद्रभागेच्या जवळ आल्याच्या नंतर चंद्रभागेचं दर्शन घेतलं आणि नामदेवराय महाराज त्या नदीमध्ये गेले आणि गेल्याच्या नंतर चंद्रभागेमध्ये हळूहळू पाय टाकत गेले आणि गेल्याच्या नंतर महाराज नामदेवरायानं हात बुडी मारली आणि बुडी मारल्याच्या नंतर त्या ठिकाणी दगड काढले. महाराज वाळू काढली आणि वाळू काढल्याच्या नंतर महाराज त्या ठिकाणी मोठा दगड आणला आणि दगड आणल्याच्या नंतर हे घे तुझा परीस. तर त्यावेळेस तो म्हणला महाराज तुम्ही बावळट झाले का काय वेडे झाले का काय तुम्हाला अक्कल आहे का तुम्हाला कळते का तुम्ही दाखवता दगड माझा परीस होता परीस माझा परीस मला द्या दगड नको. नामदेवराय म्हणले तुला एवढंच पाहिजेत ना हे दगड घे आणि दगड घेतल्याच्या नंतर तू फक्त लोखंडाला लाव. आता लोखंडाला लाव म्हणल्याच्या नंतर आता तिकडे दूर जायची गरजच नव्हती. त्याच्याकडे पहिल्या लोक काय करायचे महाराज आपल्या घराची चाबी तिजोरीची चाबी कुठं अटकवायचे काहींना जानवं जर असल त्या जानव्याला कोणी करदुड्याला तुम्ही लटकवता का नाही चाब्यात नाहीत म्हणा सर्व चाब्या घरी विठाला नामदेवरायाने ज्यावेळेस त्याला सांगितलं लाव
लाव म्हणल्याच्या नंतर महाराज त्या व्यक्तीने घेतलं आणि जी चाबी होती त्या चाबीला लावल्याच्या नंतर महाराज ती चाबी लोखंडाची होती, ती सोन्याची झाली. असं कळाल्याच्या नंतर परिसा भागवताला कळालं की नामदेवराय सामान्य नाही. सांगितलं जेवढे तुमच्यापाशी तुझा जेवढा होता एकच दगड घे, बाकीचे दगड चंद्रभागेमध्ये टाकून दे. सर्वच्या सर्व चंद्रभागेमध्ये टाकून दिला. एकच दगड घेतला. त्याला नामदेवरायाचा अधिकार कळाला. एवढे संत महाराज मोठे असतात. संतांपाशी काय नसते, पण संत असे राहतात महाराज, विरक्त राहतात. नामदेवराय म्हणाले देवा मला दुसरं काही नको, फक्त तुझी चरण सेवा एवढंच दे मला. फक्त काय हे जी देवा पै मागत चरण सेवा अखंडित. देवा द्यायचं ना तर तुझी फक्त चरणाची सेवा द्या. आणि माणसाला जर देव प्रसन्न झाला असेल, तुम्ही संतांची सेवा करा महाराज. तनु मन जीवे चरणाशी लागावे, अगरवत्ता करावे दास्य. ज्या देवाची सेवा आपल्याकडनं घडली नाही घडू देऊ नका. पण आपल्या गावामध्ये ओंकारगिरी बाबाचं मंदिर आहे महाराज. ओंकारगिरी बाबाच्या मंदिरामध्ये जा, बरोबर आहे. गेल्याच्या नंतरच्या चरणापाशी जा आणि चरणापाशी सेवा करा. आणि अजून सुद्धा माझा तुम्हाला सांगतो मी, माणसं किती मोठे असू द्या, माणूस कितीही मोठा असू द्या, हाताचं दर्शन घेते का? पाठीचं दर्शन घेते का? डोक्याचं दर्शन घेते का? माणूस घेते का? कारण की का ज्याचं दर्शन आपण घेतो ते फक्त चरण, बरोबर आहे. या चरणाचं महाराज माणूस आल्याच्या नंतर आपण त्याचं दर्शन घेत असताना चरणाचं दर्शन घेतो. तसं नामदेवराय म्हणतात देवा तुझ्या चरणाचं महिमा मला माहिती, तुझ्या चरणाची महिमा मला माहिती. कारण की का चरणी जन्मली पै गंगा. एवढ्यावर नाही देवा, अरे एवढी आवडणारी लक्ष्मी. माणसाला बायको किती आवडते, किती आवडते, आवडत नाही का? हे तर म्हणतात बायकोच आवडत नाही. आल्या का? म्हणूनच आल्या आल्या का? हातवरी करा बरं. हे तर म्हणतात आवडत नाही. पाहून घ्या मग आता घरी गेल्यावर. विठाला विठाला पाठीमागं लागणारे माणसं बरेच येतं. लक्ष्मीच्या पाठीमागं लागणार आहेत का नाही तुम्ही? लक्ष्मीच्या पाठीमागं लागता का? नाही नाही. तुमचं कसं काय? लक्ष्मीच्या पाठीमागं लागले का नाही? अरे लागले ना. रात्रंदिवस तुम्ही या लागली तर पाकिट नाही दिलं जमल का? महाराज रात्रीचा दिवस, दिवसाची रात्र, हाडाचे काड, रक्ताचं सर्व पाठ यांच्या. एवढं कशा करतात? त्या लक्ष्मीच्या मागे लागलो महाराज. माहितीये का नाही महाराज? एवढं नाही, या संसारात माणूस सुख पाहते. कशा करतात? फक्त लक्ष्मी यावं म्हणून. पण महाराज ती लक्ष्मी निघल्याच्या नंतर सर्व लोक त्या लक्ष्मीच्या पाठीमागं आणि ती लक्ष्मी देवाच्या पाठीमागं, बरोबर आहे का नाही महाराज? 14 रत्न निघाल्याच्या नंतर लक्ष्मी धनंतरी निघाली. ती लक्ष्मी मातेच्या मागं सर्वजण लागले. पण देवानं पाठ केली होती, पण तरी सुद्धा ती लक्ष्मी समोर गेली आणि वरमाला घातली. वरमाला घातल्याच्या नंतर या देवानं त्या लक्ष्मीला जागा डोक्यावर दिली. पायाला लक्ष्मीचे हाती, पायाला लक्ष्मीचे हाती, हो लक्ष्मीचे हाती, पायाला लक्ष्मीचे हाती, पायाला लक्ष्मीचे हाती, पायाला लक्ष्मीचे हाती.
गायन करत असताना महाराज त्याने मागं पुढं पाहत नाही, खरंच महाराज प्रमाण समर्पक द्यायला लागले आहे का नाही. जसा विषय आला की बरोबर तसं प्रमाण म्हणा लागले. नाहीतर महाराज काय काय ठिकाणी असं वाटते चिकन गुन्ह्याची सातबरी पण गायकाची नाही, पण एवढे गायक भारी तर महाराज बरोबर प्रमाण आणि म्हणत असताना सुद्धा. नाही तर काय काय ठिकाणी असं आठवण करून द्यावं लागते, उचला आहे का नाही. एका ठिकाणी संदीप असंच म्हणलं महाराज प्रमाण, महाराज कीर्तन अर्धा एक तास झालं पण एकानं प्रमाण म्हणलं नाही. मला वैताग आला. मी म्हणलं गायक असे जमत नाही बा मला. तुम्ही प्रमाण आठवलं की प्रमाण म्हणायचं, नाही आठवलं तर मी बरोबर विषय आणून द्याला की उचलायचं. ते म्हणले महाराज तुम्ही एवढे बोलले, आता तुमचं फक्त विषय तिथे येऊ द्या, विषय आला की प्रमाण उचलणार. आता उचलणार म्हणलं तर मी सावधान राहिलो. मला असं वाटलं आता टेन्शन नाही बुवा. विषय बरोबर 15 मिनिटाच्या नंतर तिथं आणला. ताई बरोबर विषय आणला आणि त्यांना म्हणलं आता उचला. आता उचला म्हणल्यावर त्याने उचलाव का नाही प्रमाण, त्याने मलाच उचललं. म्हणलं वा रे वा गाय विठाला विठाला. हाती महाराज त्या लक्ष्मी मातेला पायाची जागा दिली, चरणाची जागा दिली, निस्ती अंगुष्ठाची जागा दिली. मग हे नामदेवरायला माहीत होतं. नामदेवराय म्हणले देवा एवढ्यावर नाही, दुसरं सांगू. महाराज कर्णही मागण्याकरता आला होता, अर्जुनही मागण्याकरता आला होता तुमचं युद्ध चालू करण्याच्या टायमाला. पण महाराज दुर्योधन कुठं बसला होता? दुर्योधन कुठं बसला होता? डोक्या उशाला. आणि अर्जुन कुठं बसला होता? आणि माणसाच्या महाराज जे झोपलेला व्यक्ती असेल, जो अधिकारी व्यक्ती असेल तर त्या अधिकारी पुरुषाच्या समोर गेल्याच्या नंतर त्याच्या लेवलला कधी बसू नये, त्यांच्या डोक्यापाशी कधी बसू नये. बसायचं जर असेल तर महाराज चरणापाशी बसवा. त्या चरणापाशी बसल्याच्या नंतर फायदा आहे. कसा फायदा आहे महाराज? राजा रावण मारल्याच्या नंतर रावणानं रामाची मंडळी नेली. एवढा राग आला रामाला. आणि रामाला एवढा राग आल्याच्या नंतर रावणाचा सक्का भाऊ विभीषण, बरोबर आहे, विभीषण गेला शरण कोणाला? रामाला. आणि रामाला शरण गेल्याच्या नंतर कुठं जाऊन बसला? कुठं जाऊन बसला? महाराज चरणाशी जाऊन बसला, आशीर्वाद घेतला. त्याच वेळेस रामानं आशीर्वाद दिला, लंका तुला दान म्हणता की या पृथ्वीला प्रदक्षिणा मारल्याच्या नंतर जो 5 प्रदक्षिणा मारेल आणि 5 प्रदक्षिणा मारल्याच्या नंतर इथे येईल, पृथ्वीला प्रदक्षिणा मारल्याच्या नंतर त्याला माझी मुलगी अहिल्या अर्पण त्या ठिकाणी पण रचल्या गेला. असा रचल्याच्या नंतर महाराज सर्वच्या सर्व देवता पृथ्वीची प्रदक्षिणा करण्याकरता निघाल्याच्या नंतर त्या ठिकाणी गौतम ऋषी आले. गौतम ऋषीच्या कानावरती ही बातमी पडली. गौतम ऋषीला वाटलं आपण तर पृथ्वीची प्रदक्षिणा करू शकत नाही, पण चला गौतम ऋषी निघाले. निघाल्याच्या नंतर महाराज ज्या ठिकाणी एक गोमाता, एक गाय, आपल्या इकडे काय म्हणतात व्याली, जांदायच्या टायमाला आहे ना, अजून कोणता शब्द आहे? व्याली, बरोबर आहे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये व्याली म्हणतात बरं का. म्हणजे ज्या ठिकाणी ती गाय वासरू देत असताना, आणि अजून सुद्धा तुम्हाला सांगतो पृथ्वीची प्रदक्षिणा जर तुम्हाला घडावी असे जर वाटत असेल तर ज्या ठिकाणी गोमाता वासरू देत असताना त्या ठिकाणी आपण ती गाय ज्या ठिकाणी असली की त्या ठिकाणी 5 प्रदक्षिणा मारायच्या. आपल्याला पृथ्वीची प्रदक्षिणा मारण्याचं पुण्य त्या ठिकाणी लाभते. आपण त्या ठिकाणी तसं गौतम ऋषीने ती प्रदक्षिणा मारली आणि प्रदक्षिणा मारल्याच्या नंतर ते पुण्य गौतम ऋषीला प्राप्त झालं. परत आल्याच्या नंतर त्या अहिल्याने त्या ठिकाणी माळ घातली, वरमाला घातली आणि त्या ठिकाणी 9 जण ब्राह्मण त्या ठिकाणी मंगलाष्टिका म्हणण्याकरता होते. असे आपल्या मंगलाष्टिका नाही, आपल्या मंगलाष्टिका ते वेगळ्याच आहेत महाराज. आणि मंगलाष्टिका म्हणत असताना सुद्धा असे लग्न लागा लागले. आता डीजे वाजव, एक सुद्धा तिथं महाराज साधन नसते, सारे पिऊन. बरं महाराज लग्न लावायच्या नंतर आपली एक असते अंतरपटा ते धरा.
बरोबर आहे. अशी आपले लग्न लागतात का महाराज? त्या मंडपाच्या तिथूनच गेटवरनं दोघं जण नवरा बायको हात जोडून येतात. बहारो फूल बरसाओ. आता महबूब त्या बँडवाल्याचा का याचा? पण महाराज येत असताना तिथून आल्याच्या नंतर तिथून बी नाही महाराज, तिथं लग्न टेजवर लागत असताना लग्न लागायच्या टायमाला मंगलाष्टिका संपल्या की पोरं नवरदेवाला उचलतात. आहे का नाही? इकडं पद्धत आहे का नाही? पुण्याकडं पाहिली हो. पण महाराज एका ठिकाणी मी लग्नाला गेलो आणि लग्नाला गेल्याच्या नंतर लग्न लागलं, मंगलाष्टिका झाल्या आणि महाराज तेवढ्यात या पोरानं काय केलं, नवरदेवाला उचललं. आता जसं नवरदेवाला उचललं ते गेला वरती, आता खाली घेईना ना. या पोरीनं काय केलं, हिला वाटलं आता नवरदेव काय खाली येत नाही, आपण वरमाला टाकावं. महाराज त्या पोरीनं काय केलं, वरमाला घेतली आणि अशी उडी मारली ना असे टाकून दिली. पण टाकायला गेल्याच्या नंतर ते हार सटकला आणि जे होतं का नाही लांडगं, जे लांडगं होतं त्याच्याच गळ्यात पडलं. आता त्याच्या गळ्यात पडल्याच्या नंतर लग्न कोणा सांग हे लटकते राहीना बे, हे तिथंच लटकलं. महाराज महिनाभर भांडणं लागले. आता करावं काय? ते भांडणं सोडले. नंतर म्हणलं काय विधी केला आणि परत मग मी म्हणतो लग्न लागत असताना लागलं महाराज लग्न, आणि लग्न लागलं. गौतम ऋषी गेले निघायच्या टायमाला तेवढ्यात इंद्रदेव आला आणि इंद्र म्हणला मला फसवलं. ते म्हणले फसवलं नाही, पृथ्वीला प्रदक्षिणा मारली. म्हणले कशी? सांगितलं वृत्तांत. पण महाराज इंद्राच्या मनामध्ये असं वाटलं, इंद्राला वाटलं एकदा तरी मी खुन्नस काढील असे. महाराज काही काही लय लोक खुन्नस काढतात बांधावून. माझं कोरलं सख्या भावाला सोडत नाहीत महाराज लोक. हां महाराज इंद्राच्या मनामध्ये असं झालं. इंद्रानं काय केलं महाराज, एक ना एक दिवस मी असं ज्यावेळेस खुन्नस काढली आणि एका दिवशी चंद्राला सांगितलं, चंद्रा चल माझ्या सोबतीला. आता देवा इंद्रदेव आहे तो, देवाचा मालक. चंद्राला ऐकावं लागलं. मग चंद्राला सांगितलं, चंद्रा तू काय होय आहे का नाही? महाराज चंद्राला सांगितलं होय कोंबडा, आणि कोंबडा झाला. आणि कोंबडा झाल्याच्या नंतर महाराज त्या ठिकाणी कोंबडा कोकोचको करू लागला. किती वाजता? 1:30 वाजता. अहो तुमचे पहिले कोंबडे ओरडायचे 4 वाजता ब्रह्ममुहूर्तावर. आताचे कोंबडे चालू ठेवतात. ते पहिले लोक बरोबर कोंबडा ओरडला, घड्याळ नव्हती ना, कोंबडा ओरडला की लोक म्हणायचे सकाळ. आताचे कोंबडे इंग्लिश येतं ते इंजेक्शनावरले कधी ओरडता. विठाला विठाला महाराज कोंबड्याचा आवाज आला आणि आवाज आल्याच्या नंतर त्या ठिकाणी उठले कोण? गौतम ऋषी उठले. आणि उठल्याच्या नंतर महाराज चंद्र नदीवरती गेले आणि नदीवरती गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी पाय उडवला. त्या नदीनं शाप दिला, गौतमा अरे तू 1:30 वाजता आला नदीमध्ये येऊ नये. ब्रह्महत्येचं पातक तुझ्या मंडळीच्या डोक्यावर राहील. महाराज तेच इंद्राला कळालं आणि इंद्र त्या ठिकाणी गौतम ऋषीच्या स्वरूपामध्ये गेला आणि भोग त्या ठिकाणी झाला. आणि तेवढ्यात महाराज गौतम ऋषी रिटर्न आले. रिटर्न आल्याच्या नंतर पाहिल्याच्या नंतर महाराज त्या ठिकाणी शाप दिला. अरे इंद्रा मी नसताना तू माझ्या स्वरूपामध्ये आलास, तुला माझा शाप इंद्र पडले भगे. नारद चुकला ताळा भजनाचा, भजनाचा नारद चुकला ताळा भजनाचा. नारद चुकला काळा भजना. ओ इंद्र पडले भग, चंद्र झाला काळा. इंद्र पडले भग, चंद्र झाला काळा. नारद चुकला ताळा भजनाचा, भजनाचा नारद चुकला ताळा भजनाचा, भजनाचा. इंद्र पडले भगे, चंद्र झाला काळा, नारद चुकला चाळा. यश दिला इंद्राला आणि चंद्राला. आणि जी अहिल्या होती त्या अहिल्याला सांगितलं, अगं तुला माहित नव्हतं का तुझ्याकडं सामर्थ्य होतं, तुला कळत होतं. त्याच ठिकाणी इंद्राला तू भस्म करायचं होतं पण तू केलंच नाही, त्याला पळून लावलंस. म्हणून तुला शाप माझा की तू या ठिकाणी शिळा म्हणून पडशील. महाराज त्या ठिकाणी आईला शिळा झाली आणि शिळा झाल्याच्या नंतर सांगितलं, देवा माझं काय चुकलं, तुम्ही उठले, तुम्ही आंघोळी करता गेले, मला काय माहीत.
तुमच्या स्वरूपामध्ये ते आला. जर मी तुम्हाला जर अवेलना केली असती तर माझ्या पतिव्रतेला माझा भंग लागला असता. मी तुमचं ऐकलं कारण की तुम्ही पती आहात. या स्वरूपात मी तुम्हाला बघितलं. त्यांना माझं काय चुकलं? उशाप दिला की या ठिकाणी राम येणार आणि प्रभू रामचंद्र भगवाच्या यानं महाराज त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र भगवान परमात्मा लक्ष्मणजी आले आणि आल्याच्या नंतर त्या ठिकाणी चालत 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 असताना निस्ता रजकन पायाचा रजकन त्या शिळेला लागला. शिळेची काय झाली? शिळा होती मनुष्य झाली. महाराज फक्त हे कशामुळं? कशामुळं? महाराज तुझ्या चरणाची सेवा, फक्त तुझ्या चरणाची सेवा. देवा अरे ती आईल्या दगड होती पण तुझ्या पायाच्या स्वरूपानं ती स्त्री झाली. मग महाराज जो मोडलेला संसार, तो मोडलेला संसार उद्ध्वस्त झालेला तो संसार तू परत या ठिकाणी जुळून आणला देवा. म्हणून या ठिकाणी म्हणतो हे जी देवा पै मागत चरण सेवा अखंडित. देवा तुझी चरणाची सेवा माझ्या जन्मोजन्मी माझ्या मनामध्ये राहू दे. त्यावेळेस भगवान परमात्मा म्हणले नामदेवराया तुम्ही चरणाची सेवा तुम्ही रात्रंदिवस करताय पण दुसरं काहीतरी मागा. जर देवा आतापर्यंत मी तर मागितलं नाही पण तू म्हणतोस मागा म्हणून मागतो. अभंगाचं दुसरं देवा द्यायचं ना हे दे वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासाचा. बघा महाराज वास म्हणजे काय? त्या ठिकाणी राहण्याची प्राप्त, या ठिकाणी राहण्याची. फक्त मला पंढरी सोडून व्यतिरिक्त कुठं नको. तुम्ही म्हणसाल महाराज कसं? जसं महाराज नरहरी सोनार महाराज, नरहरी सोनार महाराज पहिले भक्त कोणाचे? शंकर भगवान परमात्म्याचे. बरोबर आहे. कोणाचे? शंकर भगवान परमात्म्याचे. शंकर भगवान परमात्म्याच्या व्यतिरिक्त कोणालाच मानत नव्हते. पण एका दिवसाचा प्रसंग, एका व्यक्तीला भगवान पांडुरंग परमात्म्याला करदोडा काढायचा होता. कशाचा? सोन्याचा. आणि तो व्यक्ती नरहरी महाराजांकडे गेला आणि गेल्याच्या नंतर म्हणला महाराज मला पांडुरंग परमात्म्याला सोन्याचं या ठिकाणी करदोडा करायचा आहे, तुम्ही या ठिकाणी माप घ्या आणि मला तेवढा ते करदोडा करून द्या. कारण जास्तही नको कमीही नको. नरहरी महाराज म्हणले तुझा माप घे आणि परत माझ्याकडे ये. मी कारण की मी कोणत्या देवाचं दर्शन घेत नाही, फक्त माझा शंकर भगवान परमात्मा, व्यतिरिक्त मला कोणताही देव नाही आवडत. मग म्हणले कसं काय करा? नाही जा माप घेऊन ये, मापान मी तुला बरोबर करून देतो. ते म्हणले महाराज मला जमणार नाही, थोडं कमी जास्त होईल, तुम्ही चला. पण नरहरी महाराज म्हणले मी येतो पण मी डोळे झाकून राहील, अजिबात डोळे उघडणार नाही. मला फक्त कंबर दाखवून दे, तेवढी कंबरीचा मी बरोबर माप घेईल आणि परत निघून येईल. नरहरी महाराज बळबळ गेले. गेल्याच्या नंतर जसं गाभारामध्ये गेले आणि गेल्याच्या नंतर नरहरी महाराजांनी काय केलं? जसा पाऊल टाकला, टाकल्याच्या नंतर देवाकडं पाहावं का नाही? पण देवाकडं पाहिलं नाही महाराज. कारण की काय? भक्त कोणाचे?
महादेवाची. ते म्हणले मी पाहणार नाही ते देवाला. पण गेले, त्या व्यक्तीनं हात पकडला आणि आतमध्ये नेलं. आणि आतमध्ये नेल्याच्या नंतर सांगितलं देवाचं हे कंबर आहे, धरा तुम्ही आता. महाराज या ठिकाणी टेप धरा. टेप धरा म्हणल्याच्या नंतर नरहरी महाराजांनी टेप धरला, बरोबर कमरेला लावला. आणि कमरेला लावल्याच्या नंतर आता आसा घेतला आणि आसा केला. आसा केल्याच्या नंतर बरोबर आता बघा मूर्ती अशी म्हणल्याच्या नंतर पाठीमागं असे झाले आणि असं धरला. जसं असं धरलं तसं धरल्याच्या नंतर त्यांच्या या मधल्या याच्यामध्ये जे त्यांची इच्छा होती शंकराची, त्यांना त्या पिंडच तिथं उत्पन्न दिसू लागले. म्हणले अरे मी तर विठ्ठलाच्या माप घेण्याकरता आलो, ही पिंड इथं कसं काय आली. परत त्यानं असं केलं. ते म्हणले ते विठ्ठला तिथं लावलं. परत असं केलं, परत डोळे मिटले, परत लावलं. असं करता करता नरहरी महाराज अचिंबित झाले. कारण की का, हात लावल्याच्या नंतर त्यांना पिंड दिसायची, हात काढल्याच्या नंतर पांडुरंग दिसायचा. असं पाहिल्याच्या नंतर नरहरी महाराज म्हणले की हा देव एकच आहे. कारण की का, महादेवा शंकर भगवान परमात्मा सुद्धा पहिला वारकरी कोणाचा, पांडुरंग परमात्म्याचा. म्हणून माझ्या भगवान परमात्म्याने, पांडुरंग परमात्म्याने शंकराला डोक्यावरती घेतलेलं आहे. आणि अजून सुद्धा महाराज तुम्हाला जर बघायचं असेल कोणतीही मूर्ती आणा, अजून सुद्धा पांडुरंगाच्या मंदिरामध्ये जा, गेल्याच्या नंतर तुम्हाला वरच्या साईडला पिंड दिसेल. कारण का, हरी हरा हा भेद नाही नका करू वाद. जसा महाराज नरहरी महाराज म्हणले की सर्व ठिकाणी पांडुरंग परमात्मा आहे, तसं माझे महाराज नामदेवराय महाराज म्हणले की मला दुसरं व्यतिरिक्त कुठं जायचं नाही, मला देवाच्या व्यतिरिक्त वास द्यावा पंढरीचा. कारण की का, हार तीर्थ बार बारे चंद्रभागा डोळा देखलिया तात्काळ मोक्ष आहे महाराज. कारण की सर्वच सर्व तीर्थ माध्यान काळी बरोबर आहे येती पुंडलिकाच्या जवळी. एवढंच नाही महाराज, चंद्रभागा जर आंघोळ नाही केली, चंद्रभागा नुसती डोळ्यानं पाहिली तरी तात्काळ मोक्ष आहे. बरोबर आहे. आणि काशीला आतापर्यंत बरेचसे महाराज सांगून गेले, काशीला गेल्याच्या नंतर तिथं जावं लागतं, तिथं राहावं लागतं, तिथं मरावं लागतं. बरोबर आहे. मेल्याच्या नंतर मोक्ष भेटतो. महाराज असंच एका गावामध्ये पुण्यामध्ये एका माणसाला वाटलं आपलं म्हातारं आतापर्यंत कधी पुण्य केलं नाही, आपलं म्हातारं काशीत गेल्याच्या नंतर मरावं, आपल्याला तेवढं आपल्या म्हाताऱ्याला मोक्ष प्राप्त होईल. त्या माणसानं काय केलं महाराज, त्या म्हाताऱ्याला नेलं, काशीमध्ये ठेवलं, रूम करून दिली, खाण्यापिण्याकरता एवढी सोय केली. महाराज ते म्हातारं खात होतं. आता तिथं मराय करता पाठवलेलं म्हातारं तिथं सुधारलं. मरायला पाठवलेलं म्हातारलं सुधारलं. आणि सुधारल्याच्या नंतर म्हातारा म्हणलं आता मी मरत. म्हाताऱ्यानं महाराज विमानाचं तिकीट काढलं आणि पहिलं घरी आलं. ते म्हणलं मी काय मरत नाही. घरी म्हातारा आलं आणि जसं घरी आलं त्याच्या दुसऱ्या दिवशी कुचकलं, मेलं. आणि मेल्याच्या नंतर तो साहेब म्हणला म्हातारा तिथं मरायला पाठवलं, मेलं नाही, इथं येऊन मेलं. जाऊ द्या म्हणलं, आपली इच्छा आहे काशीला न्यायचं. महाराज त्यानं काय केलं, सावडायच्या दिवशी राग भरली आणि एका डब्यात टाकली. कारण मडकन येता येत नव्हतं, विमानानं जायचं म्हणलं तर त्याचं बी वजन लागते ना. महाराज त्यानं काय केलं, एका डब्यात भरलं हाडकं, ते काय म्हणतात त्याला, हस्ती आहे का नाही, हस्ती डब्यात टाकली. आणि डब्यात टाकल्याच्या नंतर छोटी बॅग घेतली. आणि बॅग घेतल्याच्या नंतर महाराज ते कुठं गेलं, दिल्लीला उतरलं. आणि दिल्लीला उतरल्याच्या नंतर तो म्हणला आता डायरेक्ट आपण काय काशीला जाऊ शकत नाही, आता आपला मित्र आहे म्हणला, त्या मित्राच्या घरी जाऊ, तिथं आराम करू आणि सकाळी उठल्याच्या नंतर हस्ती टाकण्याकरता जाऊ. बरं का संदीप महाराज. ते उतरलं आणि गेल्याच्या नंतर मित्राच्या घरी गेलं. आणि मित्राच्या घरी गेल्याच्या नंतर महाराज त्यानं काय केलं माहिती आहे का, मित्राला वाटलं लय दिवसांनी माझा मित्र भेटला, आनंदी झाला आहे का नाही. जसं संदीप महाराज वर्षानं भेटला तो, तिकडे गेल्यावर इकडचं सांगतो, दुसरं आणू तरी कुठून महाराज. मग महाराज हे काय केलं, यायनं जेवणं खावणं केले. आणि जेवणं खावणं केल्याच्या नंतर घरी आले. आणि घरी आल्याच्या नंतर ही बायको म्हणे माय साहेब चांगला मोठा दिसते, एकदा पिशवी पाऊच म्हणे एकदा उचकून. हे झोपले म्हणे. हे झोपल्याच्या नंतर पाहिलं महाराज. आणि हिनं काय केलं, ते डबा उचकला बा. डबा उचकल्याच्या नंतर महाराज तिनं काढलं. आणि काढल्याच्या नंतर म्हणे माय जेवायला हॉटेलमध्ये गेले, हाडकं संघ आणली. हा
म्हणे चांगलाच म्हणे मालक बिन मित्र बी चांगला कडू दिसते म्हणे. महाराज त्या बाईनं मागं पुढं पाहिलं नाही, ते डबा उचलला नाली टाकला. आता ते म्हातारं कुठं न्यायचं होतं? काशी. महाराज यानं काही पाहिलंच नाही, ती पिशवी पाहिली नाही, घेऊन गेला. महाराज सकाळी उठला, आंघोळ गिंगोळ केली, ती उचलली पिशवी उचलली, गेला नदीवर गंगेवरती गेला, आंघोळ गिंगोळ करून बाहेर आला. आणि बाहेर आल्याच्या नंतर तेव्हा म्हणला आता आपल्याला हस्ती विसर्जन करायची. महाराज पण नेमकं त्या पिशवीत हात घातला, डबाच नाही. तेव्हा म्हणला, आपला भाऊ म्हणला होता म्हातारी काशीला जात, म्हातारा आपलं काशीला जात. म्हणला आता जाऊ द्या. निराश झाला तो, परत रिटर्न घरी आला. आणि घरी आल्याच्या नंतर म्हणू लागला, काय झालं दादा, काय झालं? काय नाही म्हणे, अरे ते आपण म्हाताऱ्याची हस्ती टाकण्याकरता गेलो, कुठं पडली काय माहीत, बायकोन टाकली. म्हणे दादा तुला तर मी म्हणलं होतं आपलं म्हातारं काशीला जात, म्हातारं आपलं कडूच तेवढं आहे. ते म्हणलं पण आता नाही जमणार म्हणे, आता नेणार म्हणजे नेणारच. पण ते म्हणलं आता आपण तसं जमणार, स्पेशल गाडी करून स्पेशल जाऊ. म्हणला काहीच अडचण नाही. महाराज ह्यो म्हणला आता मडक्यात नाही न्यायची म्हणे. आता महाराज त्यानं काय केलं, चुनाळ्याची मस्त चांदीची डबी घेतली, म्हाताऱ्याचं कूट केलं आणि ते हस्ती कूट केली आणि त्या डबीत भरली. डबीत भरल्याच्या नंतर महाराज त्यानं डबी अशी पक्की ठेवली. ती मला आता इकडे तिकडे ठेवायची नाही, जवळ ठेवायची. त्यानं खिशात ठेवली. आणि हे तिघ भाऊ आणि 3 जावा संघच घेतल्या. महाराज गेले. पहिले म्हणले आता कुठं थांबायचं, डायरेक्ट काशीला गेला महाराज. काशीला गेल्याच्या नंतर महाराज सर्वजण ते म्हणले आता महिला इकडं, पुरुष इकडं. म्हणे तुम्ही इकडं आंघोळ करा, आम्ही इकडं आंघोळ करतो. पुरुष मंडळी वरच्या साईडला, खालच्या साईडला महिला. महाराज 3 जण आंघोळीला गेले. आणि 3 आंघोळीला गेल्याच्या नंतर महाराज यानं काय केलं, ते म्हणलं आता तसं नको सोडायला. त्यानं काय केलं, ती इथं ठेवली होती डबी. पण जशी तो नदीमध्ये गेल्याच्या नंतर ती डबी सटकली. आता ती डबी का तर पॅक असल्यामुळे ती काही बुडली नाही, ती वाहत तशीच गेली. पण खालच्या साईडला ह्या 3 जणी आंघोळ करत होत्या. ह्या 3 जणी आंघोळ करत असताना 3घींनी बुडी मारली. आणि एक मधली एकाने ती अशी उडी मारून वर आली. जशी वरी आली तेवढ्यात तिने डबी पाहिली. म्हणे माय, तिला माहीतच नव्हती ह्या सासरे आहे म्हणून. माय म्हणे मला गंगे मातेनं प्रसाद दिला, डबी चांदीची होती ना. महाराज तिनं डबी घेतली. ती म्हणजे मग आता कोणाला सांगायचे नाही. आणि बरोबर आहे, जावा सांगतील का? महाराज तिनं तशीच लपून ठेवली. महाराज एकदा आंघोळ गिंगोळ झाली, सर्व झालं, विधी झाले, निघून आल्याच्या नंतर हे तरी निरासत राहिलं. म्हणलं तरी म्हातारं गेलो. एवढं सायसानं म्हणलं जाऊ द्या. म्हणलं म्हातारा काय आता काशी येत नाही. घरी गेले आणि महाराज 13व्याचं जेवण करण्याकरता महाराज त्या ठिकाणी काय केलं, मोठी पंगत केली. आणि महाराज तिथं मोठाच्या मोठा. आणि तेवढ्यात या जाऊला कळालं आपल्या इथं प्रसाद आहे म्हणे. आणि या प्रसादात म्हणे ह्यो प्रसाद टाकायचा आहे का नाही. म्हणले आता आहे का नाही. महाराज ज्यावेळेस प्रसाद केला आणि आता पंक्ती जेवायला बसणार तेवढ्यात हिला आणि आली. मोठ्याला सांगते म्हणे भाऊजी आपण ज्या ठिकाणी गेलो होतो का नाही काशीला गेल्याच्या नंतर आंघोळ केली. आणि आंघोळ केल्याच्या नंतर मला आहे ना गंगे मातेनं प्रसाद दिला, तेवढा प्रसाद गंगे टाकू का? म्हणे टाक, पण मला पहिले दाखवू कोणता प्रसाद आहे. ही घरात गेली, आवडीनं घरात गेली. ती डबी आणली. आणि जशी डबी यानं पाहिली यानं डोक्याला हात लावला. म्हणला माझा भाऊ म्हणला होता म्हातारं काशीला जात. अगं हे म्हातारं परत रिटर्न घरी आलं. महाराज माणसाला गंज वाटते राहावं चांगल्या ठिकाणी, पण राहत नाही. म्हणून माझे नामदेवराय म्हणतात देवा द्यायचं ना वास द्यावा पंढरीचा. कारण की का ऐशी चंद्रभागा ऐशा भीमा तीर ऐसा विठेवरी देव कोटे. देवा याच्या व्यतिरिक्त ऐसा मरा फक्त इथला वास दे. आणि वासच नाही तर काय कर महाराज, इथला महाराज हरिभक्तांची सेवा घडू दे. वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासाचा. देवा संग मला घडला पाहिजे. कोणता? हरिदासाचा. हरिदास म्हणजे कोण? जे हरीचे भक्त, जे हरीचे दास, असे हरिभक्त. अशा भक्तांची संगती माझ्या जीवनामध्ये घडू दे. आणि खरं महाराज जीवनामध्ये संगती चांगल्याचीच घडली पाहिजे. वाईटाची जर संगती जर घडली तर माणसाचं वाईट होते. महाराज घडावे संगती करावी सदा
आतापर्यंत बरेच जण सांगून गेले महाराज की संगती चांगल्याचीच घडली पाहिजे. म्हणून नामदेवराय म्हणतात संगती घडावी चांगल्याची. दुर्जनाची जर संगती घडली महाराज, काही काहीच्या जीवनामध्ये वाईटाचा संग घडतो महाराज. माणसं चांगले असतात पण वाईटाच्या संगतीमध्ये गेल्याच्या नंतर वाईट होतात महाराज. लोक 8 दिवसापर्यंत सप्ताह ऐकतात, कीर्तन ऐकतात आणि 8 दिवस झाल्याच्या नंतर माणसाला वाटते आता माळच घालावी. जनाबाई महाराजांचं मस्त महाराज या ठिकाणी चरित्र, गजानन बाबाचं चरित्र ऐकतात. कारण की ताईच्या मुखातनं आपण चरित्र ऐकल्याच्या नंतर माणसाच्या मनामध्ये असे वाटते की बा खरंच आपण आता माळच घालावी. पण महाराज 8 दिवसामध्ये माळ घालण्याची इच्छा होते आणि येऊन येऊन येणार कोण असं वातावरण पाहिलं की लगे काढण्याची इच्छा होते का नाही. आणि महाराज काही काही पठ्ठे असे नाव घेतात, गळ्यामध्ये माळ घालतात आणि इंद्रायणीमध्ये उडी मारतात. आणि जशी उडी मारली की आपण जर विचारलं माळ होती ना तुमची, ते मध्ये माळ गेली वाहून. माळ वाहून जाते का. पण महाराज काय काय माणसं आहेत महाराज, संगती चांगल्याची घडली पाहिजे महाराज. आज या गाडगे बाबा नगरमध्ये संगती चांगली माणसं आहेत महाराज, प्रोफेशनल माणसं आहेत महाराज, सर्व शिक्षक वृंद आहेत. बरोबर आहे. आणि महाराज एवढ्या चांगल्या जागेमध्ये एवढी प्रसन्नता आहे महाराज. ओंकारगिरी बाबाच्या मंदिरामध्ये आल्याच्या नंतर एवढी प्रसन्नता आहे. शिरपूरला जा, शिरपूरला गेल्याच्या नंतर सुद्धा काय प्रसन्नता आहे महाराज. तिथले माणसं, बाहेरगावचे माणसं सुद्धा महाराज करोडोनं पैसे आणून टाकतात. बरेच जण म्हणतात माझा अन्नदान झालं पाहिजे, कोणी म्हणते 100 पोते माझं घ्या. तिथं नंबर लागत नाही. तर आज इथं सुद्धा पंक्तीवाल्यांचे नावं देता देता अरुण भाऊ म्हणले आता तुमचा पुढच्या वर्षी, तुमचा नंबर पुढच्या वर्षी, एवढे नंबर लागतात महाराज इथं अन्नदानासाठी. कारण की का, तुम्ही संगती चांगल्यांची करा. वाईटाची संगती केल्याच्या नंतर जीवनामध्ये पेताडाची संगती तर कधीच करू नका महाराज. हो, पेनारं काय करते महाराज, एकदा नेत आहे आणि एकदा नेल्याच्यामध्ये पी झाकणभर पी, मी आहे आखा खोकला घालवतो. ते म्हणते जाणार, ते म्हणते जाणार नाही. म्हणते जाणार, आखी 100 एकर शेती गेली, खोकला काम नाही जाणार. हां, पेताळ असेच मारा. आणि पेल्याच्या नंतर म्हणजे आज टोपण भर पाचतंय, उद्या दुसरं टोपण पाचतंय आणि नंतर म्हणजे आला टेन्शन नाही. अरुण भाऊनं जो सप्ताह ठेवला तो सप्ताह आपल्याला भरणे पाडायला. हां, मी म्हणतो महाराज 100 माजरी आडव्या गेल्या तरी सप्ताह बंद पडणार नाही. 100 माजरी जर गेल्या आडव्या तर आपण म्हणतो महाराज, काय काय लोक म्हणतात जर मांजर आडवी गेली काम होत नाही. संदीप भाऊ बरोबर आहे का महाराज. 100 माजरी सोडून द्या, पण एक जर पेताडा रोवा गेला की म्हणते आमच्या इकडं करणं लावायचं नाही, आमच्या इकडं जर करणं लागला काढून नेईल. अरे वारे वार, इथंच करणी आहे. हा, जैशी करणी वैशी भरणी महाराज. संगतीमध्ये संगतीचं महाराज, संगतीनं होतो पंगतीचा लाभ महाराज. आज या ठिकाणी ओंकारगिरी बाबाच्या संगतीमध्ये बरेचशी माणसं आली. बरोबर आहे. आज महाराज मूर्ती जर बघितल्याच्या नंतर प्रसन्नता. गजानन भाऊ नवले महाराज इस्त्री करता करता या ठिकाणी सेवा करतात. आमचे भालेराव सर, अरुण भाऊ, यांना कामं नाहीत का, पण यांना वाटते आपण ज्यावेळी जाऊ. आमचे बाबा दात्रे पाटील बाबा महाराज, प्रत्येक महाराज जर आपल्या घरी आल्याच्या नंतर त्यांची सेवा करतात. आमच्या आईनं सुद्धा महाराज, काल त्यांच्या मुलाचा वाढदिवस होता. म्हणलं बाबा वाढदिवसानिमित्तानं आपल्या काहीतरी केलं पाहिजे. ते म्हणले महाराज आम्ही जसं मुलगा जन्माला आला तसं आम्ही वाढदिवसाच्या प्रत्येक वाढदिवसाला एक तरी झाड लावतो. वैशिष्ट्य आहे महाराज. काल 100 या ठिकाणी हरिपाठ ग्रंथ वाटले महाराज. मी होतो स्वतः वाटायला, कारण वाढदिवस करावा असा नाही तर मग काय काय वाढदिवस असा करतात महाराज. गुलाबजाम, बालुशाही, बासुंदी, आणि ते खाणारे ते सुधीत नसतात. ते म्हणजे बुंदी वाट बुंदी, हां बुंदी वाट महाराज. ते जेवायला बसले तिथं पुढं गुलाबजाम असून एक जेवायला बसलं आणि जेवायला बसल्याच्या नंतर त्याची टोपी पडली त्या आमटीत, आणि आमटीत पडल्याच्या नंतर महाराज ते असं तोडू लागलं. एवढं तोडत असताना ते म्हणे एवढी चपाती जाडी काऊन केली म्हणे, तुटाना झाली. अरे चपाती नाही रे ती टोपी आहे, टोपी. हा, कारण की वाढदिवस करावं तर महाराज असा एक तरी आपल्या झाड लावलं पाहिजे, है का नाही. एक झाड लावलं पाहिजे आपल्या अंगणामध्ये, एक झाड लावलं पाहिजे आपल्या शेतामध्ये. असंच एका ठिकाणी कीर्तनात चोपदार असंच म्हणलं मी, झाड लावा, झाड लावा. असं एका कीर्तनात म्हणलो. एक पठ्या म्हणला महाराज तुम्ही मागच्या वर्षी सांगितलं झाड लावा, झाड लावा. झाडं लावले राव महाराज, पोलिसांना आतमध्ये नेऊन टाकलं.
म्हणलं झालं काय? तेव्हा म्हणलं तुम्ही सांगितलं मागच्या वर्षी झाडं लावा, झाडे जगवा, झाडे लावा, झाडं जगवा. म्हणलं झाड लावलं, पोलिसांना एवढं बेदम मारलं. म्हणलं काहून? तेव्हा म्हणला महाराज मी आणलं तू झाड नेमकं लावलं कोणतं? तेव्हा म्हणला गांजाचं. म्हणलं मग मार नाही खाणार तर काय? विठाला विठाला संगती असावी महाराज, चांगली चांगल्याची संगती. महाराज बौद्ध समाजामध्ये जन्माला आलेले सिद्धार्थ जाधव, सिद्धार्थ त्यांचं नाव सिद्धार्थ पहिलं, नंतर गौतम बुद्ध. बरोबर आहे. गौतम बुद्ध आल्याच्या नंतर त्यांचे काय विचार येतं महाराज. पण त्यांच्या संगतीमध्ये एक अंगठी तोंड म्हणजे अंगुष्टी नावाचा एक दैत्य होता. तो काय करायचा? माणसं मारायचा, त्याचे अंगठे तोडायचा आणि गळ्यामध्ये धारण करायचा. पण महाराज त्या ठिकाणी गौतम बुद्ध जात असताना रस्त्यानं चालले होते आणि तो समोरून आला. त्याच्याकडं महाराज मोठी फरशी होती आणि गौतम बुद्धाला पाहिल्याच्या नंतर तो धावत आला आणि धावत आल्याच्या नंतर आता मारणार. तेवढ्यात गौतम बुद्ध म्हणले का मारतोस, का मारतोस? अरे तुझ्या जीवनातलं झालेलं पाप, या पापाला तू सोडवशील का? या पापातून तुला कोणी सोडू शकत नाही. सिद्धार्थ असं म्हणल्याच्या नंतर महाराज गौतम बुद्धाच्या असं बोलणं ऐकलं. ते म्हणले सोपं सांगतो तुला. त्या झाडाचं एक पान तोडलं आणि पान तोडल्याच्या नंतर सांगितलं हे पान घे आणि परत त्या झाडाला जोड. महाराज त्या अंगुठी आहे ना, ते पान घेतलं आणि जोडण्याकरता गेला, ते जोडलं नाही. मग त्यावेळेस सांगितलं अरे तू केलेलं पाप, या पापातून तुला कोणी सोडू शकत नाही. गौतम बुद्धाचं त्यानं ऐकलं आणि गौतम बुद्धाला ते शरण गेला आणि शरण गेल्याच्या नंतर त्यानं महाराज सर्व काम टाकून दिलं आणि गौतम बुद्धाची त्याने दीक्षा घेतली. संगतीचा परिणाम आहे महाराज. मग वास द्यावा पंढरीचा, सदा संग हरिदासाचा. महाराज त्या ठिकाणी नामदेवराय म्हणतात 11:30 वाजले कौरव बोलता. बरोबर आहे का नाही? वास द्यावा पंढरीचा, सदा संग हरिदासाचा. त्यावेळेस नामदेवरायाला भगवान परमात्मा म्हणले का हो, मग तुम्ही जर जन्म घेतल्याच्या जन्म हो का भलती, परिमी न चुके हरी भक्ती. कोणत्याही जन्मात घाल, कोणत्याही कुळात घाल, एवढंच नाही तुझ्या द्वारीचा कुत्रा नको मोकलू मज दातारा. द्वारातला कुत्रा झाले तरी चालेल, खटनट यावे शुद्ध होवनी. महाराज त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या संगतीमध्ये वाघ्या नावाचा कुत्रा होता का नाही महाराज? तो राजा गेल्याच्या नंतर त्या कुत्र्याला कळालं की माझा राजा गेला असं कळाल्याच्या नंतर त्या वाघ्या नावाच्या कुत्र्यानं सुद्धा देह बलिदान केलं. म्हणजे तुझ्या द्वारीचा कुत्रा. बरोबर आहे. मग या ठिकाणी म्हणतात जन्म मला कोणताही घालू, पण त्या जन्मामध्ये तुझी हरिभक्ती चुकू नये. एवढं म्हणल्याच्या नंतर त्या ठिकाणी भगवान परमात्म्याला विनंती केली, देवा मी हेच मागतो, अभंगाचं शेवटचं चरण. नाम
देवा नामा म्हणे कमलापती हेच द्यावा पुढती वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासाचा. या ठिकाणी नामदेवरायानं शेवटच्या चरणामध्ये म्हणलं देवा तू कमलापती आहे, कमळामध्ये विराजमान असणारा कमलापती शेष भगवान परमात्म्याच्या शेष शयनावरती झोपणारा तू कमलापती आहे देवा, हेच द्यावा पुढता पुढती. ही मागणी नामदेवरायाची भगवान परमात्म्यानं पुरे केली. आणि हेच मी तुम्हाला म्हणतो की आपण सुद्धा देवापाशी गेल्याच्या नंतर देवालाच मागावं, देवच मागावं ही विनंती करतो. अभंगाचा भावार्थ संपला. असाच असल असा ग्रहित नका धरू, कारण का 11:30 वाजले म्हणून मला टायमिंग दिला होता 11चा, पण खाली पाठीमागनं विचारा आला 11:30-12 वाजले तरी अडचण नाही, कारण की आमचे माणसं तिथं वांगे कापतात आणि तुम्ही निघून गेल्याच्या नंतर ते टाकून घरी आहे का नाही. म्हणून इशारा केला जाता जाता, म्हणून तुम्हाला सांगितलं. बरोबर आहे महाराज. अभंगाचा भावार्थ संपला. आता महिला मंडळ पुरुष मंडळ सर्वांनी हात वरती करा सरळ. आतापर्यंत आमचे गायक वादक मगापासनं गोड असे गायन करत आहे, पखवाद मास्तर सुद्धा वाजवा लागले. करा वरती सरळ. आपापल्या शेजाऱ्याची शपथ रे बो तुम्हाला. अरे वा, हां करा सरळ. मागचे राहू द्या. कोपरा कोपरा अरुण भाऊ केलं का? म्हणलं केले का सर्वांनी? हा कस काय बरं आहे तुमचं? आहे का नाही? एक नंबर. डोंगरे महाराज तुमचं कस काय बरं आहे ना? त्यांना बोलतो मी. करा करा करा, मी यांना बोलतो. सकाळपासून भेट झाली नाही ना आमची, आहे का नाही? करा सरळ. हा मी समोर म्हणतो, तुम्ही पाठीमागं म्हणताल का? हो जाऊ द्या, पहिले ठोबा रुकमाई घेऊ. ठोबा भजन मला पटलं नाही. आपलं कसं वैशिष्ट्य माहिती आहे का कीर्तनातलं? तुमचं भजन मला पटलं तर आपलं कीर्तन सुटलं. तुमचं भजन मला नाही पटलं, सकाळचं तांबडं फुटलं पण कीर्तन नाही सुटलं. मग हात वर करा सरळ. हा हो या मालेगाव नगरीत काय टाळ पखवाद वाजत. या मालेगाव नगरीत टाळ पखवाद वाजत. या ओंकारगिरी बाबाचा सोहळा गाजत. या ओंकारगिरी बाबाचा सोहळा गाजत. या ओंकारगिरी बाबाचा सोहळा गाजत. ओंकारगिरी बाबाचा सोहळा गाजत. या मालेगाव नगरीत टाळ पखवाद वाजत. या मालेगाव नगरीत टाळ पखवाद वाजत. माझ्या ओंकारगिरी बाबाचा सोहळा गाजत. माझ्या ओंकारगिरी बाबाचा सोहळा गाजत. माझ्या ओंकारगिरी बाबाचा सोहळा गाजत. ओंकारगिरी बाबाचा सोहळा गाजत. कोणी टाकी ती सडा, कोणी टाकी ती रांगोळ्या. कोणी टाकत रे सडा, कोणी टाकत रांगोळ्या. कोणी टाकी ती हो सडा, कोणी काढी ती रांगोळ्या. कोणी टाकीत सडा, कोणी काढत रांगोळ्या. कोणी टाकी ती सडा, कोणी टाकी ती रांगोळ्या. कोणी काढत सडा, कोणी टाकत रांगोळ्या. माझ्या ओंकारी बाबाचा
गोड भजन केलं असं सर्वांना विनंती करतो. तुमचं भजन मला पटलं म्हणून आपलं या ठिकाणी कीर्तन सुटलं आहे का नाही. जितनी मेहरबानी अपने की उतनी मेरी औकात नहीं, जितनी मेहरबानी अपने की उतनी मेरी औकात नहीं. ये तो कृपा है ओंकारगिरी बाबाची, वरना मुझमी कोई ऐसी बात नाही. मोडके तोडके शब्द दिले असतील.